नाट्यम भिन्न रुचैर्जनस्य बहुधापि एकम समाराधनम. समाजातील सगळ्यांना आकर्षित करून घेणारी कला म्हणजे नाट्यकला. अभिनय म्हणजे जणू परकाया प्रवेश. अंगिक अभिनय म्हणजे शारीरिक हालचाली, वाचिक अभिनय अर्थात संवाद, आहारी अभिनय अर्थात मेकअप असेल, वेगवेगळ्या वेशभूषा असतील, रंगभूषा असेल, आणि सात्विक अभिनय म्हणजे या तिन्हीच्या पलीकडे आपल्या रसिकांच्या हृदयाला भिडणारा जिवंत अभिनय असेल. या चारही प्रकारच्या अभिनयातून साकार होतं ते नाट्य. नाटक, दूरदर्शन आणि सिनेमा या तीनही माध्यमातून गेल्या 5 दशकाहून अधिक काळ ज्यांचा प्रतिभासंपन्न वावर आपण रसिक पाहतो आहोत, नुसता पाहतो आहोत नाही तर दर भूमिकेगणिक अचंबित होतो आहोत. मराठी कॉमन मॅन चिमणरावपासून ते मुन्नाबाईमधल्या गांधींपर्यंत ज्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं, त्यांच्या कोणकोणत्या भूमिकांचा उल्लेख करावा. एवढंच म्हणते की दिलीप भैया, तुमची कारकीर्द म्हणजे हिरे माणिक मोत्यांनी झळाळणारी प्रभावळ. आमच्यासाठी तुम्ही असे प्रभावळकर आहात. चतुरंग सुवर्णरत्न नाटक सन्मान नाटककार वसंत कानेटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण दिलीप प्रभावळकर यांना प्रदान करतो आहोत. मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे या प्रत्येक सन्मानासाठी निवड समितीने खूप मोलाची कामगिरी बजावली. नाटक विभागाच्या निवड समितीचे सदस्य अशोकजी समय, रवींद्रजी पाथरे आणि दीपकजी करंजीकर. मी उपस्थित सदस्यांना विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. आपल्या साक्षीने हा सन्मान सोहळा व्हावा अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. निवड समिती सदस्य ही नाट्य क्षेत्रातली इतकी दिग्गज मंडळी आपल्याला लाभलेली आहेत. त्यांच्या चर्चा काय झाल्या असतील याही मला वाटतं एक पर्वणी असेल रसिकांना जर ऐकायला मिळाल्या असत्यात. स्वागत सगळ्यांचं. आणि दिलीप प्रभावळकर यांच्याविषयी गौरवोद्गार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करणार आहे नाट्य दिग्दर्शनाचं शतक ज्यांनी पूर्ण केलेलं आहे असे नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे. विजय सर आणि दिलीप भैया असं म्हटल्यानंतर दिलीप प्रभावळकर आणि विक्रम गोखले यांचं आप्पा आणि बाप्पासारखं नाटक आपल्याला आठवतं. किंवा अलीकडेच रंगमंचावरती ती दोघंही एकत्र येऊन म्हणजे दिलीप भैया आणि विजय सर एकत्र येऊन पत्रापत्री नावाचा एक विलक्षण नाट्यप्रयोग करतात, त्याचीही आठवण होते. तर त्यांच्याकडून दिलीप प्रभावळकरांच्या प्रतिभेविषयी ऐकणं हा नक्कीच आपल्यासाठी खूप आनंदाची पर्वणी असेल. स्वागत करूया विजय केंकरे यांचं. नमस्कार. मी चतुरंगचे मनापासून आभार मानतो की त्यांनी इथे मला एक 5 मिनिटं प्रभावळकरांबद्दल बोलायला बोलवलं. तसेच मी निवड समितीचे मनापासून आभार मानतो की त्यांनी दिलीप प्रभावळकरांसारख्या योग्य माणसाची निवड या पुरस्कारासाठी केली. आणि तो वसंत कानेटकर या मराठीतल्या सर्वश्रेष्ठ नाटककाराच्या नावाचा पुरस्कार त्यांना मिळतो आहे, हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आता खरं तर प्रभावळकरांबद्दल 2-5 मिनटात बोलणं खरंच अवघड आहे, पण तरीही छोटासा प्रयत्न करतो. कारण त्यांचा आणि माझा संबंध खूप वर्ष आहे. मी जवळजवळ 7 नाटकं केली त्यांच्याबरोबर. म्हणजे त्या 7 नाटकात त्यांनी मला दिग्दर्शक म्हणून झेलला आहे. त्यामुळे त्यांचं खरं तर प्रभावळकरांचा संबंध ना ते फक्त कलावंत किंवा अभिनेते म्हणून नाहीत, तर माझ्या आयुष्यात प्रभावळकर कधी आले तर स्त्री पात्र विरहित पंपू आजारी आहे नावाची एकांकिका त्यांनी लिहिली होती. त्या एकांकिकेचा मी लहान शाळेत असताना प्रयोग केला. तेव्हापासून दिलीप प्रभावळकरांचा संबंध आहे. आणि नाटक असं म्हटल्यानंतर आपण सातत्याने चतुरस्र असा एक शब्द वापरतो, तर ते खऱ्या अर्थाने चतुरस्र आहेत असं मला दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणावंसं वाटतं. त्यांच्या बहुतेक भूमिका तुमच्या
सगळ्यांच्या लक्षात आहेत आणि त्या काही वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही. त्यावर त्यांनी कार्यक्रमही केला आहे. ते एका खेळियाने नावाचं पुस्तकही त्यावर त्यांनी लिहिलं आहे. तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण माझ्या वाटेला आलेल्या दिलीप प्रभावळकरांबद्दल मी जरा 2 मिनटं बोलतो. अत्यंत काय म्हणू इंटरेस्टिंग असं व्यक्तिमत्व आहे दिलीप प्रभावळकर हे. म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना इतकी मजा येते, कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते आज इतका मोठा पुरस्कार त्यांना मिळतो आहे, तरीही त्यांच्या इतका चांगल्या अर्थाने अस्वस्थ रंगकर्मी मी एकही पाहिलेलं नाही. म्हणजे त्यांच्याबरोबर नाटक करायचं म्हणजे आपली कसोटी असते. म्हणजे सुरुवातीला आधी सुरू करायचं, मग ते केल्यानंतर ते काय पद्धतीने विचार करतात एकंदर नाटकाचा, ही गोष्ट बघण्यासारखी असते. आणि जसजसं नाटक जवळ येतं तसतसं त्यांचे रात्री येणारे फोन जे सुरुवातीला 5 मिनिटाचे असतात पुढे अर्ध्या तासाचे होतात. आणि ते हे मी करतोय ते बरोबर आहे की नाही, नाही बघ म्हणजे बघ हे असं करून बघूया का, ते तसं करून बघूया का. तर त्यामुळे खरं तर ही दिग्दर्शकाची आणि सहकलाकारांची मोठी कसोटी आहे की त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धतीने काम करणं. त्यामुळे असा रंगकर्मी आज काही तरुण नाटकवाले इथे उपस्थित असतील तर त्यांच्यासाठी हा आदर्श आहे की तुम्ही चांगल्या अर्थाने अस्वस्थ कसं असलं पाहिजे. आणि प्रत्येक प्रयोगागणिक म्हणजे आजसुद्धा त्यांचं वय मी सांगत नाही कारण ते सांगण्यासारखं नाहीच आहे, तरी ते आज एखाद्या तरुण माणसासारखे काम करतात. मी आणि ते एकत्र त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकाचा आत्ता अभिवाचन दृक आविष्कार करतो. तर या माणसाबरोबर काम करणं ही खूप खूप काय म्हणू त्याला म्हणजे दुसरे शब्द नाही. आणि त्यांची एक अत्यंत मला भावलेली किंवा भावणारी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर का त्यांना स्वतःवर टीका करायला सांगितलीत तर त्यांच्या इतका दुसरा मोठा टीकाकार तुम्हाला मिळणार नाही. ही किती महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय करायचं आहे हे कळण्यापूर्वी आपल्यात नक्की काय काय कमी आहे हे समजून घेणं ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. आणि हे कुठल्याही साध्या माणसाचं काम नाही. या बाबतीत आमचे दिलीप भैया सगळ्यांच्या पलीकडे जातात. आणि याचं कारण ते नुसतंच ते लेखक आहेत, त्यांचे असंख्य पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, ते अभिनेते आहेत, ते दिग्दर्शक आहेत. आणि बहुतेक लोकांना याची कल्पना असेल, काही इथे उपस्थित असलेल्या काही लोकांना, अशोक पत्कींना वगैरे तर ती नक्कीच आहे. ते उत्तम माउथ ऑर्गन वाजवतात, अतिशय उत्तम माउथ ऑर्गन. म्हणजे मी म्हटलं ना खऱ्या अर्थाने चतुरस्र कलावंत आहे. तर दिलीप भैयांबरोबर असं भरपूर काम करायला मिळालं. आम्ही कालच नवीन नाटक करूया असं गाडीत बसून म्हणत होतो. तर त्यामुळे ते असे अनेक नाटकं करत राहतील. पण इथे या निमित्ताने मला त्यांना एक छोटे 2 प्रश्न विचारायचे आहेत, छोटेसे. दिलीप भैया, एक प्रश्न असा आहे की ते स्वतः तुम्ही लिहिता आणि तुम्ही दुसऱ्याच्या लेखकाच्या नाटकात जेव्हा काम करता तेव्हा तुमच्यातला लेखक ती भूमिका करताना तुम्हाला किती त्रास देतो? खरं म्हणजे नाही देत. म्हणजे भूमिका करतानाचा जो अलिप्तपणा आहे, जो असायला हवा असं मला वाटतं, तो दुसऱ्या नाटककारांनी लिहिलेलं नाटक करताना सुद्धा तोच अलिप्तपणा मी बाळगतो. आणि दुसरं असं मला वाटतं की त्यात मी इंटरफिअर करत नाही, इंटरप्रीट करतो, मी इंटरफिअर नाही करत. म्हणजे ही व्यक्तिरेखा त्याला कशी त्यांना भावलेली असेल, त्यांना दिसलेली असेल, त्यांनी कशी ती घडवलेली असेल याचं इंटरप्रिटेशन मी करतो ॲक्टर म्हणून, पण इंटरफिअर नाही करत. म्हणजे त्यांच्या मध्ये कुठे जात नाही. पण एक थोडासा लेखक असल्यामुळे मला एक शब्दांचं सामर्थ्य किंवा एक संवादातली लय किंवा निशब्दतेतला बोलकेपणा हे मला थोडंसं कळतं की जे ह्या नाटककारांना. आणि मी भाग्यवान विजय अशा अर्थी आहे की मी ज्या नाटककारांची नाटकं केली त्या बऱ्याच नाटककारांनी रिहर्सलला हजर राहिले ते तालमीमध्ये. पु ल देशपांडे स्वतःच्या एक झुंज वाऱ्याशी या अतिशय गंभीर नाटकाच्या तालमींना हजर असायचे. तेंडुलकर स्वतः विठ्ठला नावाचं त्यांचं नाटक मी केलं त्यावेळेला ते हजर होते. मतकरींच्या तर अनेक नाटकात ते हजर होते. एवढंच नव्हे तर जयवंत दळवी ज्यांचं मी नातीगोती नाटक केलं, मतिमंदम मुलाचा बाप होतो मी,
तर त्या नाटकांना, संध्याच्या नाटकांचा रिवायवल आम्ही केलं होतं. त्यावेळेला दळवी स्वतः हजर असायचे. तर हे भाग्य मला लाभलं. डॉक्टर शेखर फणसळकर, वा गुरु, ज्यांचं नाटक मी केलं. मोटर न्यूरॉन डिसीज झालेला व्हीलचेअरवरचा पेशंट होतो मी. तर ते पण होते. त्याच्यामुळे हे भाग्य, म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे आणि मी काय करतो आहे याच्यामध्ये किती तफावत आहे हे मला जाणून घेता आलं ॲक्टर म्हणून. तर ते मला असं वाटतं की मी इंटरफेअर नाही करत, पण मला स्वतःला वाटतं की माझ्या परीने मी ते व्यक्तिरेखेचं कोडं सोडवायचा प्रयत्न करतो दरवेळेला. तुमच्या लक्षात आलं असेल की मी हे का म्हणालो की ते खऱ्या अर्थाने चतुरस्र आणि फार इंटरेस्टिंग आहेत. आणि दुसरं सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की तुम्ही नाटक किंवा कुठचंही भूमिका करताना तयारी कशी करता आणि त्याच्यामध्ये तयारीचा भाग किती असतो आणि स्पॉन्टेनिटीचा भाग किती असतो. हा खरं चांगला प्रश्न आहे ना, खूप सविस्तर होतं. तेवढं नको करा, पुष्कळ लोकांना बोलायचं आहे. मी थोडक्यात सांगतो. काही गोष्टी तुम्हाला वाचिक अभिनय, मगाशी समीराने खूप छान सांगितलं, वाचिक, आंगिक, आहारी आणि सात्विक असे 4 प्रकार जे आहेत ते काही तुम्हाला व्यक्तिरेखा वाचिक अभिनयातनं सापडतात. म्हणजे तुम्ही बोलण्यातनं ती व्यक्तिरेखा तुम्हाला सापडते. म्हणजे असं मी गंगाधर टिपरे केली तर ते गंगाधर टिपरेंचं बोलणं तर मला आधी सापडलं. अगे श्यामला हे तर त्यातनं हे बोलणं सापडल्यानंतर मला ते व्यक्तिरेखा मिळाली. तर काही वेळेला तुम्हाला रंगभूषेतनं, वेशभूषेतनं अशी सुद्धा व्यक्तिरेखा मिळते. मतकरींच्या तुमच्यापैकी काही लोकांनी काही वर्षांपूर्वी, खूप वर्षांपूर्वी पाहिलेलं असेल तर मतकरींची ओरिजिनल चेटकी मी होतो. नंतर ती वैभव मांगलेनी केली. तर ती चेटकी संपूर्ण रूपामध्ये रंगभूषेत, वेशभूषेत अवतरल्यानंतर ती कशी सादर होईल हे मला त्यांनी हे केलं. तर अशात गंमत अशी विजय की थोडक्यातच सांगतो की काही मला आयडियली तू म्हणाला तसं अस्वस्थ की इन्सिक्युअर्ड ॲक्टर आहे मी, तर खूप तयारीने रोल केलेला मला आवडतो. म्हणजे लगेरो मुन्नावीमधले गांधी किंवा हास्वाफस्वीमधले 6 रोल्स किंवा एक झुंज वाऱ्याशीमधला सामान्य माणूस, हे रोल्स मी खूप तयारीने केलेले आहेत. पण काही पटकन मिळतात तुम्हाला. का मिळतात मला माहिती नाही. नारबाची वाडीमधला नारबा, गंगाधर टिपरेमधले टिपरे, झपाटलेलामधला तात्या विंचू हे मला पटकन मिळाले. मी त्याला तयारी केली नाही. तर काही तुम्हाला मगाशी जे उल्लेख केला स्पॉन्टेनिटीनी, उत्स्फूर्तपणे म्हणजे तुम्हाला ते रोल्स करावे लागलेले आहेत. मला चौकट राजा हा मला आयत्या वेळेला मी जो रोल केला तो आधी परेश रावळ करणार होते आणि त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आला, ते नाही येऊ शकले, म्हणून तो रोल मला आयत्या वेळेला दिला. तर अशा वेळेला तुमचं एक अंडर प्रेशर तुमची क्रिएटिव्हिटी वर्क करते असं मला वाटतं. तिथल्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना अनुभव असेल की सबकॉन्शियस माइंडवरचं हे वर्किंग असावं कदाचित, की दडपणाखाली, दबावाखाली तुमची एक सर्जनशीलता अधिक वर्क करते. तर तसा तो चौकट राजा केला. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले रोल्स आहेत तसे. त्याच्यामुळे तशी तयारी कशी केली हे सांगणं तसं कठीण आहे. पण वाचिक, आंगिक, आहार्य आणि सात्विक याच्या सगळ्याचाच मला उपयोग झाला करताना. काही नाही, मी पुन्हा एकदा चतुरंगाचे आभार मानतो की या थोर कलावंताबद्दल मला 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. ते पुरस्कार नंतर आहे, पण मी फक्त एवढंच सांगतो की मला हा जो वसंत कारंडकर चतुरस्र नाटककार त्यांच्या नावाचा, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार आहे, तर हा मी त्यांचा मोठा आशीर्वाद समजतो. आणि दुसरं असं की नाटक हे एक सांघिक काम आहे, टीमवर्क आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला हा जो नाट्य पुरस्कार मिळणार आहे तर तो मी आमच्या सगळ्या माझ्या नाटकातल्या सहकलाकारांबरोबर, ज्यातले काही इथे आलेले आहेत, मला वाटतं मोहन जोशी पण आला आहे, त्या सगळ्या कलाकारांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो. आणि ह्या सगळ्या मी अभिनीत केलेल्या व्यक्तिरेखा ज्यांनी घडवल्या ते शिल्पकार म्हणजे नाटककार त्या व्यक्तिरेखांचे आणि माझे दिग्दर्शक यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो. थँक्यू. धन्यवाद. आणि विजय केंकरे सर, आपलेही मनपूर्वक आभार. यानंतर आपण थेट वळूया पुरस्कार प्रदान सोहळ्याकडे. मी आजचे आपले प्रमुख अतिथी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार प्रदान करावा. चतुरंग सुवर्णरत्न नाटक सन्मान आपण या ठिकाणी प्रदान करतो आहोत. चतुरस्र नाटककार
वसंतराव कानेटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार आपण दिलीप प्रभावळकर यांना प्रदान करतो आहोत. चतुरंग सुवर्णरत्न नाटक सन्मान, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या सन्मानाचं स्वरूप आहे. चतुरंगाचं हे खास सन्मानचिन्ह सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर चतुरंगाच्या कार्यकर्त्यांना विनंती करते की आपण निवड समिती सदस्यांचाही सन्मान या ठिकाणी करावा. निवड समिती सदस्यांचं अतिशय मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. रवींद्रजी पाथरे, दीपकजी करंजीकर आणि अशोकजी समेत. निवड समिती सदस्यांचे आभार मानते आणि त्यांना कृपया प्रेक्षागृहात आसनस्थ होण्याची विनंती करते. आपण सारेच अतिशय मंतरलेलं, भारावलेलं असं वातावरण अनुभवतो आहोत आणि उत्तरोत्तर आजच्या या संध्याकाळी असे अनेक सुवर्णकण आपल्या पदरी पडणार आहेत याची कुठेतरी खात्री मनाला आहे.